मरहबा कलेक्शन, एक ही छत के नीचे फैशन का सारा सामान। मरहबा कलेक्शन में उम्दा क्वालिटी के कपड़ों के अलावा शूज, लेडीज फैंसी चप्पल, जेंट्स चप्पल एंड हौजीरे आइटम्स वगैरह भी मिलेंगे। हमारा पता याद रखें, जमहूर हाई स्कूल मेन रोड, जैतून हजीन मस्जिद के पास, मालदा चौक, मालेगांव। मालेगांव शहर में आयशा नगर पुलिस स्टेशन में 1994 में 326 IPC का एक गुना दाखिल हुआ था, जिसमें फिरियादी को आरोपी फसीउल्ला वल्द शकुल्ला मिर्ज़ा रहने वाला आयशा नगर का है। इसने ब्लेड के वस्त्रे से फिरियादी को मारहान की थी। उसमें तपास अधिकारी ASI श्री गांगुर्डे इन्होंने तपास करके गुने में चार्जशीट कोर्ट में सबमिट किया था। वो गुने के सुनवाई के दरमियान संबंधित कोर्ट श्री तेजवंत सिंह संधू सर इन्होंने आज शिक्षा सुनाई है। इसमें आरोपी को 4,000 रुपये 4 साल का सश्रम कारावास और 5,000 रुपये दंड, ऐसा उन्होंने शिक्षा सुनाई है। सदर काम में सरकारी वकील के तौर पे श्री धीरज चौहान इन्होंने काम देखा है और पुलिस स्टेशन के प्रभारी अधिकारी श्री आहिरे साहब और उनके अमलदार सुमित पाटिल इन्होंने भी इस प्रकरण में सहकार्य दिया है। पोलीस स्टेशन आयशा नगर मालेगाव शहर येथे 1994 साली ब्लेडच्या वस्त्राने मारहाण केलेल्या प्रकरणातील फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये आज मालेगावमधील तेजवंत सिंग संधू सरांच्या कोर्टाने सदर प्रकरणातील एक आरोपी, त्याचे नाव फसीउल्ला वल्द शकुल्ला मिर्झा राहणार आयशा नगर, याच्या विरुद्ध खटल्यामध्ये त्याला शिक्षा सुनावली आहे। सदरच्या प्रकरणाचा तपास तत्कालीन तपास अधिकारी ASI PT गांगुर्डे यांनी केलेला होता आणि सदर प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून धीरज चव्हाण यांनी काम पाहिलेलं आहे। संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस इन्स्पेक्टर श्री आहिरे आणि त्यांचे कोर्टात काम पाहणारे कर्मचारी अमलदार सुमित पाटील यांनी सदर प्रकरणामध्ये मेहनत घेतलेली आहे। सदर प्रकरणामध्ये जरी हे प्रकरण 1994 सालचं असलं तरी त्या प्रकरणातील सर्व साक्षीदार आणि पुरावे तपासून संधू सरांच्या कोर्टाने सदर प्रकरणामध्ये आज शिक्षा दिलेली आहे। त्या शिक्षेचं स्वरूप 4 वर्ष सश्रम कारावास आणि 5,000 रुपये दंड अशा स्वरूपाचा आहे। पोलीस स्टेशन वडनेर खाकुर्डी येथील असून 2018 साली रावळगाव येथील महेंद्र थोरात या व्यक्तीच्या फिर्यादवरून पोलीस स्टेशन वडनेर खाकुर्डी येथे दाखल असणाऱ्या 302च्या म्हणजे मर्डरच्या गुन्ह्यामध्ये आज आपल्याला बहाळकर सरांच्या कोर्टाने सदर आरोपी नामे गणेश उर्फ भट्या संजय पवार याच्या विरुद्ध शिक्षा सुनावली आहे। सदर शिक्षेचं स्वरूप हे जन्मठेप आणि 10,000 रुपये दंड अशा स्वरूपाचं आहे। सदर प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून श्री अशोक पगारे यांनी काम पाहिलेलं आहे। सदर प्रकरणामध्ये संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी इन्स्पेक्टर सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार आणि त्यांचे कोर्टातील काम पाहणारे अंमलदार ASI किशोर दळवी यांनी देखील सहकार्य दिलेलं आहे। सदर प्रकरणाचा तपास पोलीस सब इन्स्पेक्टर विशाल पाटील यांनी करून त्याच्यामध्ये साक्ष पुराव्यानिशी चार्जशीट दाखल केली होती।